छत्रपती संभाजी महाराजांवरून आता राजकीय वाद सुरू झालाय। काही लोक छत्रपती संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक धर्मवीर संबोधतात, मात्र त्यांनी धर्माच्या नावावर कधी राज्य केलं नाही, ते स्वराज्य रक्षक होते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। मात्र सत्ताधारी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। अजित पवारांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण सुरू झालंय। अजित पवारांचं वक्तव्य निंदाजनक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, तर विखे पाटलांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बोलताना सगळ्यांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे, काही तारतम्य बाळगून बोललं पाहिजे। धर्मवीर ही पदवी आम्ही तुम्ही दिलेली नाहीये, ही त्यांना वर्षानुवर्षपूर्वी पासून त्यांना धर्मवीर म्हणतात। ते स्वराज्य रक्षक आहे, स्वराज्याची त्यांनी राखण केलेली आहे, संरक्षण केलेलं आहे। त्यामुळे अजितदादासारख्या माणसाने अशा प्रकारचं बोलणं हे मला वाटतं योग्य नाही आहे। त्यांनी सगळी माहिती घेऊन बोलायला पाहिजे, कारण त्यांनीच महापुरुषांचा ज्यांनी अपमान केला त्यांच्यावर फार मोठी टीका केली होती। आता आम्ही काय करायचं त्यांच्यावर? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य हे निंदाजनक आहे। खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी खरं आपलं बलिदान दिलं। मला वाटतं अजित पवार हे जाणीवपूर्वक आज जनतेची दिशाभूल करताना दिसत आहेत, पण ते विसरलेत की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षक होतेच, परंतु ते धर्मवीर देखील होते। खरं म्हणजे माझी तर मागणी आहे की अजित पवारांनी त्यांच्या ह्या बेताल विधानामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी जो अवमान केलेला आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी। आम्ही हिंदवी स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार असं ठणकावून धरणवीर अजित पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळींना सांगतो, धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही। जास्त वेळ न घालवता थोडी पण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या पदावर जो ठपका लागलाय तो अजित पवारांनी पदाचा राजीनामा देऊन मोकळं व्हावं अशी मागणी मी ह्या निमित्ताने करतो।